माझ्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सर, काय सांगाल, आज महाविकास आघाडीची बैठक होती, बैठकमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय सांगाल? सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली, देशाच्या राजकारणावर चर्चा झाली। 5 तास व्यवस्थित सगळा अभ्यास केला गेला। महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहील, जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहील, सगळा त्याच्यावर अभ्यास करून नंतर मग सीटांवरती चर्चा होतेच। काही सीट आहे ज्याच्यात 13 अजूनपर्यंत सुटलेला नाही आहे, त्याच्यावर चर्चा सुरू आहे। एका दिवसात सगळ्याच सीटा थोडी सुटणार आहेत आणि निवडणुकाच समोर दिसत नाही, तर आता म्हणजे सीटांबद्दल बोलून काय फायदा आहे आणि तुम्हाला सांगून काय फायदा आहे? काहीतरी आमच्या हातात ठेवा, सगळंच तुम्हाला कळलं तर मग आम्ही काय करायचं? सर, कुठे ना कुठे जर बघितला तर मोठा भाऊ छोटा भाऊचा विषय आहे। मी लहान भाऊ आहे हो, दोघंही मोठे भाऊ आहेत माझे आणि आम्हाला लहान भाऊ व्हायला आवडतं, लहानाचे जास्त लाड होतात। पण ह्याच्यानंतर मुख्यमंत्रीचे चेहरा कोण असा ते तुम्ही काही चिंता करू नका, मीच चेहरा आहे मुख्यमंत्री चेहरा तुम्ही? हां, मीच आहे, कारण आमच्यात सगळेच मुख्यमंत्री होणार आहेत। एक चेहरा नाही, आमच्याकडे खूप चेहरे आहेत, पण त्या चेहऱ्यातला कोण चेहरा बाहेर काढायचा हे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी आणि खरगे साहेब ठरवतील, आपण कशाला चिंता करायची? त्यामुळे तुमचं जे सकाळपासून सुरू असतं ना, मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री कोण, कोणीही मुख्यमंत्री नाही, हे 5 जण ठरवतील तो मुख्यमंत्री। काय घाई आहे? महाराष्ट्राला फक्त पर्याय हवा आहे, ह्या सत्ताधाऱ्यांना घरी पाठवायचं आहे। मुख्यमंत्री कोणी होईल त्याच्याशी काही घेणं देणं नाही महाराष्ट्राला। महाराष्ट्राला ह्या भ्रष्टाचारी, स्त्रियांचं संरक्षण न करणारं, लुटारू, टॅक्सेशन वाढवणारं, महागाई वाढवणारं, बेकारी वाढवणारं, महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवणारं सरकार नको आहे। काल पण 16,000 कोटीचा एक कारखाना गेला गुजरातला, सेमीकंडक्टरची फॅक्टरी टाकतात कुठेतरी म्हणे 25,000 कोटी रुपये टाकून, त्या फॅक्टरीमध्ये फक्त 12 माणसं कामाला आहेत। त्या फॅक्टरीचं भांडवल फेब्रुवारीमध्ये काही 1000 रुपयांचं होतं, ते आता काहीतरी 50 कोटीचं झालं आहे। 50 कोटीची फॅक्टरी आणि त्याच्यात 25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, कुठलं जागतिक गणित आहे कळत नाही मला, जगात असं कधी झालं नसेल। हो, ज्या फॅक्टरीमध्ये 12 माणसं कामाला आहेत त्याला 25,000 कोटीचं फंडिंग, म्हणजे भ्रष्टाचाराला काय मर्यादा? मुख्यमंत्री सांगताय की महाराष्ट्र नंबर 1चे राज्य आहे आणि त्याची GDP नंबर 1 असणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे ना? आता नाही आहे, आत्ताच बोलूया ना। लंकेत सोन्याच्या विटा आहेत, अहो ते आणाल तेव्हा दिसतील ना, बोलायला काय जाते? लंकेत सोन्याच्या विटा आहेत असं नाही होत। PM नरेंद्र मोदीचा दौरा ठिकठिकाणी सुरू आहे, आज विदर्भमध्ये होता आणि मुंबईला पण होणार आहे, त्याच्याबद्दल निवडणुका आहेत ना, तर 1 दिवसाआड मुख्यमंत्री प्रधानमंत्री महाराष्ट्रात येतील आणि सांगतील महाराष्ट्राला महाराष्ट्र नंबर 1 का राज्य बनाऊंगा, असं ते हरियाणात पण बोलले आहेत, असं ते बंगालमध्ये पण बोलले आहेत, असं ते ओरिसामध्ये पण बोलले आहेत, असं ते तेलंगणात पण बोलले आहेत, असं ते कर्नाटकामध्ये पण बोलले आहेत। पण त्यांच्या हे एक लक्षात आलं पाहिजे की पूर्ण देशाचे ते प्रधानमंत्री आहेत, एका राज्याचे नाही। लाडकी बहीण योजना जी आली आहे त्याच्यावर त्यांना समाधान आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनाचा फायदा होणार, कुठे ना कुठेतरी आम्हाला मत। मुख्यमंत्री प्रधानमंत्री काय म्हणाले माहिती आहे ना लाडकी बहीणवर, जेव्हा ते झारखंडमध्ये गेले तेव्हा, की अशा योजनांमध्ये फसू नका, ह्या योजना निवडणुकांसाठी येतात। हे मी नाही म्हणत आहे, प्रधानमंत्री म्हणाले की जिथे जिथे या योजना येत आहेत त्या राज्यामध्ये देणाऱ्याला पराभूत करा। आता स्वतः प्रधानमंत्रीच म्हणतात की हे फसवणाऱ्या योजना आहेत। हे नक्की फसवणारी योजना आहे का? मी ते नाही म्हणत, प्रधानमंत्री काय म्हणतात ते तुम्हाला सांगतोय तुमच्या ज्ञानासाठी। होते डॉक्टर जितेंद्र आव्हाड त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की जे लाडकी बहीण योजना आली आहे ते फसवणारी योजना आहे असं प्रधानमंत्री सांगते आहे। त्यानंतर सानपान TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।